नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले, किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. तसेच मराठवाडा झालं, खानदेशात झालं, या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय आणि विदर्भात देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर जाणून घेणार आहोत संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा. सुरुवातीला आपण किनारपट्टीचा परिसर बघूया. आज दुपारनंतरचे वातावरण काय आहे किनारपट्टीला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर या ठिकाणी बघितलं, हा जो काही सर्व परिसर आहे, सावंतवाडी, मालवण, अरोस, कणकवली, देवगड, सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये आणि सायंकाळच्या दरम्यान देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीकडे जर बघितलं तर रत्नागिरीकडे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल. रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये होण्याची शक्यता रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी, लांजा, देवरुख, शितूर, माखजन, जयगड, कोयना, पाटण हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी विजांचा गडगडाट कमी आहे, मात्र रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. तसंच इकडे हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. चिपळूण, दाभोळ, खेड, दापोली या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. महाबळेश्वर, महाड, हरिहरेश्वर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. रायगड जिल्ह्याच्या या परिसरामध्ये जर बघितलं, हा जो काही आहे, मानगाव, मुरुड, जंजिरा, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. उरण, पनवेल आणि कर्जतकडे देखील या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला आज दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर बघायला मिळू शकतोय. दुपारनंतर या ठिकाणी जोर थोडा जास्त वाढत आहे आणि सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. मुंबईच्या परिसरामध्ये जर बघितलं, हा जो काही सर्व परिसर आहे, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतोय. वसई, विरार, उंबरपाडा, कोठारे, तसंच सफाले, बोईसर, वाडा, खोडाला, घोटी हा जो सर्व काही परिसर आहे, पालघर जिल्ह्याचा काही परिसर आहे, ठाणे जिल्ह्याचा काही परिसर आहे, या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज आपल्याला दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्याचा जर परिसर बघितला तर नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जबरदस्त अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील आज बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता आज दुपारच्या दरम्यान आहे. दुपारनंतर जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी जोर जास्त आहे. मालेगाव झालं, तसंच या ठिकाणी नांदगाव, मनमाड आणि हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी आपण बघू शकता सटाणा, देवळा, उमराणे, देवळा हा जो काही परिसर आहे, सटाणे, उमराणे, तसेच चांदवड, देवळा या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. कळवणकडे देखील जोरदार पाऊस. तुरळक भागामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील आपल्याला आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. तसं या ठिकाणी निंबईत या ठिकाणी देखील जोरदार पाऊस. निंबईत झालं, नांदगाव झालं, या परिसरामध्ये देखील जोर वाढलेला आहे. अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. मनमाड, नांदगावकडे जोर जास्तच आहे. तसंच इकडे हा जो काही सर्व परिसर आहे, निफाड, सिन्नर, नाशिक आणि इकडे त्र्यंबक इगतपुरीचा परिसर आहे, येवल्याचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. दुपारनंतर या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता आहे. आणि अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगरच्या उत्तर परिसरामध्ये कोपरगावकडे आज जोर जास्त बघायला मिळू शकतोय. श्रीरामपूर, जोरवे, अकोले हा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये जर बघितलं तर विजांचा गडगडाट, मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तसेच बाकी भागकडे जर बघितलं तर आपल्याला हा जो काही भगूर पाथडीचा परिसर आहे, या ठिकाणी देखील जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि इकडे जतनांदूर हा जो काही परिसर आहे बघितला, बोरखेड, जतनांदूर, जामखेड, काडा, तसं या ठिकाणी गोंडेगाव, अहिल्यानगर, शिरूर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. जोर थोडा कमी आहे, विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय.
आणि मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर थोडा कमी आहे, पाऊस बघायला मिळू शकतोय, मात्र विखुरलेल्या स्वरूपात रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये राहील. खेड, पुणे तसंच भोर, नीरा हा जो काही लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे. सासवड, वेल्हे, सासवड, वाल्हे हा जो परिसर आहे हलक्या सरींची शक्यता आहे. आणि साताराकडे जर बघितलं तर महाबळेश्वर हा जो काही परिसर आहे, पंचगणी, महाबळेश्वर, खारोशी या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. चोरवाणे तसंच वेल्हे या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. श्रीशिंगे तसंच हा जो काही परिसर आहे घाटमाथा या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता. घाटमाथ्याला तसंच इकडे श्रीशिंगेला या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आज सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तसंच हा जो परिसर आहे अवर्डे, रहिमतपूर, कोरेगाव या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम सरींची शक्यता आहे. या ठिकाणी विजांचा गडगडाट फार काही नाही, मात्र या ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकतात. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. कोरेगाव, देऊर, जोशी विहीर तसंच मूल, लोणत तसं हा जो परिसर आहे कालज या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. फलटण, बारामतीकडे देखील आपल्याला पाऊस हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतोय, जोर थोडा कमी आहे. सोलापूरमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे, रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. करमाळा, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर या परिसरामध्ये जोर थोडा कमी स्वरूपात आहे. तर सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं तर सायंकाळच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. सोलापूर, अक्कलकोट आसपासचा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जोर कमी आहे. सांगलीकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील आज दुपारच्या दरम्यान. दुपारनंतर सांगलीचा जो काही परिसर आहे या ठिकाणी सांगली, कुरुंदवाड, कुडाची, अथनी, किरोळे तसंच तासगाव, विटामायणी, किरंगी, जत हा जो सर्व काही परिसर आहे सांगली जिल्ह्याचा, तर सांगलीमध्ये आज पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच आहे. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. विजांचा गडगडाट फार काही नाही, मात्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता, हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. कोल्हापूरच्या पश्चिमेला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. राधानगरी झालं, गगनबावडा झालं, तसं हा काही परिसर आहे मालपुडे तसंच आलावे, संगरूळ तसं इकडे अंदूर हा जो काही परिसर आहे राधानगरी, गगनबावडा या परिसरामध्ये जोर थोडा लगतच्या परिसरामध्ये जास्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरकडे जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर हा जो काही छत्रपती संभाजीनगरचा परिसर आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते. हा जो परिसर आहे एक लहरा झालं, तसंच पोतूल, एक लहरा, एलोरा तसंच या ठिकाणी जतवाडा या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे आणि दुपारनंतर या ठिकाणी जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय. वाळखा तसंच या ठिकाणी तोनगाव, देमानी या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर या ठिकाणी जोरदार पाऊस फुलंब्री आणि कन्नडकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय. धरण क्षेत्राकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. धरण क्षेत्राकडे पैठण, गंगापूर, वैजापूरकडे देखील आपल्याला जोरदार पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं जालना, शिवनी, अंबड, परतूर जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई, बीड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे, मात्र पावसाचा जोर आपल्याला दुपारनंतर बीड जिल्ह्याकडे जास्त बघायला मिळू शकतोय. बीड झालं, गेवराई झालं, वडवणी, माजलगाव तसं इकडे आंबेजोगाईचा काही परिसर आहे या ठिकाणी आंबेजोगाईचा परिसर आहे. तसं इकडे धारूर केज हा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. धाराशिवकडे कळंब, मासा तसं इकडे धाराशिव, तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. लातूरकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. लातूर, औसा, लंगाश्व, अनंतपाळ, उदगीर या ठिकाणी विजांचा गडगडाट फार काही नाही, मात्र रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतोय. विजांचा गडगडाट उत्तर भागाकडे आहे. अहमदपूर, वाला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो लातूरपेक्षाही जोर जास्त आहे परभणी आणि नांदेड वाघाळामध्ये. नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. झरी, बोरी, जिंतूर, सैलू, मनवत हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे. नांदेडमध्ये जर बघितलं तर पूर्णा, बासमत, नांदेड, भोकर, पेठुंबरी जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर. हिंगोलीकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर या ठिकाणी जोर जास्त आहे. तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर एकंदरीत बघितला हा जो सर्व काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा झाला, जालना जिल्ह्याचा झाला, या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. तसं इकडे बीड आणि इकडे परभणी, नांदेड जिल्ह्याचा काही
परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्तच वाढलेला बघायला मिळू शकतो. जोरदार पाऊस होण्याची शक्यता या सर्व काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच इकडे हिंगोलीचा काही परिसर आहे, नांदेड जिल्ह्याचा, परभणीचा काही परिसर आहे, बीड जिल्ह्याचा काही परिसर आहे. या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो. हिंगोलीकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नागपूरचा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. नागपूर, बुटीबोरी, कोंडाली, काटोल, नरखेड, तसं आसपासचा जो काही परिसर आहे, सरोळा, सौसर, आपूर, या अगरापूर, या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. विजांचा गडगडाट आणि भंडारा, साकोली, कोही, तुमसर या परिसरामध्ये पावसाची शक्यता, विजांचा गडगडाट आणि पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. गोंदियाकडे देखील पावसाची शक्यता, विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस. गोंदिया, दाता, वारसिवनी, तसे या ठिकाणी कटंगी, तुमसर, चिखली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, गडचिरोलीकडे जर बघितलं, गडचिरोलीचा जो काही परिसर आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट आणि या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. गडचिरोली, तुमकुम, तुलतुली, आरमोरी, तसंच तळोदी हा जो काही परिसर आहे, ब्रह्मपुरीचा परिसर आहे, या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर राजुरा, चंद्रपूर, भद्रावती हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान. मात्र या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे मध्यरात्रीच्या दरम्यान. मध्यरात्रीचे जर वातावरण बघितले चंद्रपूर जिल्ह्याचे तर जबरदस्त पावसाचा जोर मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट आणि अति मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, नागपूर छोटा हा जो काही परिसर आहे जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूरकडे. तर मध्यरात्रीला जोर जास्त बघायला मिळू शकतो. चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रीला जोर वाढत आहे, मध्यरात्रीला जबरदस्त पावसाची शक्यता आहे. आणि यवतमाळ जिल्ह्याचा जो काही परिसर आहे, पांढरकवडा, घाटंजी, मोहाडा, करंजी, सर्वत्र या परिसरामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान. अमरावतीकडे जर बघितलं, अमरावतीचा जो काही परिसर आहे, अमरावतीकडे आपल्याला सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात होत आहे. अमरावतीमध्ये जोरदार पावसाची शक्यता. अमरावती, मोजरी, आष्टी, मोर्शी, अचलपूर, चिखलदरा जोरदार पावसाची शक्यता आहे आज. आणि अकोलाकडे जर बघितलं, अकोलाचे जे काही वातावरण आहे, अकोलामध्ये आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे. मात्र आज दिवसभरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. वाशिममध्ये जर बघितलं तर वाशिममध्ये देखील रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे. दिवसभर बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि बुलढाणाकडे मात्र आज दुपारच्या दरम्यान, दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर परिसरामध्ये जोर जास्त आहे. आणि खानदेशात जर बघितलं तर हा जो काही सर्व परिसर आहे खानदेशात जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो. मित्रांनो, आज खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव, भुसावळ, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, परोळा, तसेच पाचोरा, राबडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याकडे, जळगावकडे, धुळेकडे जर बघितलं तर धुळेच्या बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. साक्री, धुळे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस. चिमठाणे, दोंडाईचा या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. नंदुरबारमध्ये जर बघितले तर आज दुपारचे जे वातावरण आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.